मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। राज्यात विविध जिल्ह्यात माहे फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीमध्ये अवेळी पाऊस असेल, गारपीट असेल यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभाग यांच्या मार्फतचा 22 जुलै 2025 रोजीचा हा शासन निर्णय आहे। आता या शासन निर्णया अंतर्गत अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामास एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत राज्य सरकार करत असते आणि त्यानुसार या 12 नैसर्गिक आपत्ती अंतर्गत जे अवेळी पाऊस असेल, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण असेल, आकस्मिक आग असेल, या स्थानिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याचे जे धोरण आहे त्यानुसार जे आहेत राज्य सरकार जे 22/6/2023 शासन अंतर्गत नैसर्गिक पाऊस जे आहे, सततचा जो पाऊस असेल ते नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरण्यात आलेले आणि त्यामुळे जर शेती पिकांचं नुकसान झालेलं असेल त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना मदत दिली जाते। आता फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीमध्ये गारपीट असेल, अवेळी पाऊस असेल यामुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि त्यामुळे विविध विभागाने या ठिकाणी निधींची मागणी केलेली होती आणि त्यासाठी राज्य सरकारनं 337 कोटी 41,53,000 एवढी जो निधी आहे राज्य सरकारनं वितरित केलेला आहे आणि जिल्ह्यानुसार त्यांनी माहिती सुद्धा दिलेली आहे, कोणत्या जिल्ह्याला किती निधी मंजूर करण्यात आलेले यादीमध्ये आपण बघणारच आहोत समोर। आणि हा जो निधी आहे थेट डीबीटी अंतर्गत, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। म्हणजे ज्या बँक खात्याला शेतकऱ्यांचा आधार नंबर लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे, फक्त त्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करावी लागणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यांसाठी किती निधी राज्य सरकार मार्फत वितरित करण्यात आलेले त्यानुसार आपण माहिती बघून घेऊया, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये किती पैसा आलेला आहे। यामध्ये बघितलं तर माहे फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीमध्ये अवेळी पाऊस असेल, गारपीट असेल यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी जे शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं त्यासाठी राज्य सरकारनं निधी वितरित केलेला आहे, त्याचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिला आपला विभाग आहे छत्रपती संभाजीनगर आणि यामध्ये 19/7/2025 चा एक प्रस्ताव होता। त्या अंतर्गत मार्च 2025 मध्ये जे नुकसान झालेलं होतं त्यासाठी राज्य सरकारनं लातूर जिल्ह्यासाठी जवळपास 7,44,000 रुपये निधी वितरित केलेला आहे। त्यानंतर 19/7/2025 चा प्रस्ताव होता, पण नुकसानीचा कालावधी होता एप्रिल 2025। यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी 40,24,000, तर परभणी जिल्ह्यांसाठी 39,68,000, तर हिंगोली जिल्ह्यांसाठी 3,25,015,000, नांदेड जिल्ह्यांसाठी 10,07,000, तर बीड जिल्ह्यांसाठी 19,07,000, तर लातूर जिल्ह्यांसाठी 67,21,000, धाराशिव जिल्ह्यांसाठी 64,83,000 अशी रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे। टोटल रक्कम बघितली तर 2,44,88,000 एवढी जी मदत आहे मार्च 2025 एप्रिल 2025 या जिल्ह्यामध्ये या महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं होतं त्यासाठी छत्रपती संभाजीनगरांसाठी 2,44,88,000 एवढी मदत जी आहे वितरित करण्यात आलेली आहे। त्यानंतर मे 2025 मध्ये सुद्धा नुकसान झालेलं होतं त्यासाठी सुद्धा या ठिकाणी राज्य सरकार जे आहे मदत वितरित केलेली आहे, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी 88,34,000, तर जालना जिल्ह्यांसाठी 3,07,59,000, तर परभणी जिल्ह्यांसाठी 1,54,08,000, तर हिंगोली जिल्ह्यांसाठी 36,08,000, नांदेड जिल्ह्यांसाठी 3,55,64,000, तर बीड जिल्ह्यांसाठी 28,81,16,000, तर लातूर जिल्ह्यांसाठी 10,85,25,000, धाराशिव जिल्ह्यांसाठी 8,37,02,000 एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे। तर यामध्ये एकूण जे निधी आहे ते आहे
1,45,88,000 जे मे महिन्यासाठी राज्य सरकारने वितरित केलेले आहे. एकूण जर आपण बघितलं छत्रपती संभाजीनगरासाठी तर 59,98,020 एवढा जो निधी आहे छत्रपती संभाजीनगर विभागाला वितरित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुणे विभाग, आता पुणे विभाग मध्ये सुद्धा 21/7/2025 प्रस्ताव आहे आणि त्या अंतर्गत जे आहे राज्य सरकारने निधी वितरित केलेला आहे. यामध्ये बघितलं तर पुणे जिल्ह्यांसाठी एप्रिल 2025 मे 2025 साठी निधी वितरित करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये पुणे जिल्ह्यांसाठी एप्रिल 2025 साठी 96,77,000 तर मे 2025 साठी 25,96,07,000 एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघितलं तर सातारा जिल्ह्यांसाठी एप्रिल 2025 साठी 15,86,000 तर मे 2025 साठी 7,91,50,000 एवढा जे निधी जो आहे सातारा जिल्ह्यांसाठी एप्रिल मे साठी वितरित करण्यात आलेला आहे. त्यानंतर सांगली जिल्ह्यांसाठी मार्च 2025 साठी 25,03,000 तर एप्रिल 2025 साठी 1,19,83,000 तर मे 2025 साठी 42,59,000 असा निधी वितरित करण्यात आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यांसाठी एप्रिल 2025 साठी 44,50,000 मे 2025 साठी सोलापूर जिल्ह्यांसाठी 40,43,45,000 असा निधी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यांसाठी मार्च 2025 साठी 4,47,000 तर एप्रिल 2025 साठी 1,81,000 तर मे 2025 साठी 3,45,39,000 एवढा निधी कोल्हापूर जिल्ह्यांसाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि टोटल निधी आपण जर पुणे विभागांसाठी बघितलं तर 81,27,27,000 एवढा निधी पुणे विभागाला मिळालेला आहे. ज्यामध्ये फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीमध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे. आता पुढील आहे विभाग आपला नाशिक. आता नाशिक विभागामध्ये एप्रिल 2025 मध्ये ज्या काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी नाशिक जिल्ह्याला 3,81,22,000 धुळे जिल्ह्याला 11,43,09,000 तर नंदुरबार जिल्ह्यांसाठी 90,04,000 तर जळगाव जिल्ह्यांसाठी 4,53,17,000 असं निधींचं वितरण करण्यात आलेले. अहिल्यानगरसाठी 7,18,46,000. एकूण बघितलं आपण नाशिक विभागांसाठी एप्रिल 2025 मध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी निधींचं जे वितरण करण्यात आलेलं आहे ते आहे 27,86,34,000 तर मे 2025 साठी जे निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये नाशिक जिल्ह्यांसाठी 22,09,94,000 तर धुळे जिल्ह्यांसाठी 3,56,53,000 नंदुरबार जिल्ह्यांसाठी 43,91,000 तर जळगाव जिल्ह्यांसाठी 19,96,16,000 असं निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी 11,74,20,000 एवढ्या निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे. एकूण आपण जर बघितलं यामध्ये नाशिक विभागांसाठी तर 57,80,74,000 एवढा जो निधी आहे मे 2025 साठी तर 27,86,34,000 एप्रिल महिन्याच्या जे नुकसान झालेले त्यासाठी एकूण बघितलं तर 85,67,008,000 एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे नाशिक विभागांसाठी. आता कोकण विभागामध्ये बघूया. कोकण विभागांसाठी सुद्धा जिल्ह्यानुसार माहिती देण्यात आलेली आहे ज्यामध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी 3,68,000 मार्च 2025 मध्ये जे नुकसान झालेलं होतं त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी 11,55,000 तर एप्रिल 2025 मध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी ठाणे जिल्ह्यांसाठी 27,56,000 पालघर जिल्ह्यांसाठी 16,44,000 रायगड जिल्ह्यांसाठी 68,16,000 रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 3,04,000 सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी 9,15,000 असे एकूण 1,24,35,000 असं या ठिकाणी निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे. आता मे 2025 साठी कोकण विभागामध्ये बघितलं तर ठाणे जिल्ह्यांसाठी 20,03,000 पालघर जिल्ह्यांसाठी 5,78,67,000 रायगड जिल्ह्यांसाठी 1,62,59,000 रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 7,07,000 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी 30,03,000 असं या ठिकाणी निधींचं वितरण करण्यात आले. एकूण जे कोकण विभागासाठी जे निधी वितरित करण्यात आलेले आहे ते आहे 9,38,24,000 एवढा जो निधी आहे
कोकण विभागांसाठी वितरित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीसाठी हा निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर अमरावती विभागांसाठी सुद्धा निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये एप्रिल 2025 मध्ये अमरावती जिल्ह्यांसाठी 1,77,12,000, अकोला जिल्ह्यांसाठी 2,22,000, बुलढाणा जिल्ह्यांसाठी 4,17,39,000 असं एकूण बघितलं एप्रिल 2025 साठी तर 5,96,73,000 असं अमरावती विभागांसाठी निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे। त्यानंतर मे 2025 साठी बघितलं तर अमरावती विभागांसाठी 25,66,52,000, तर अकोला जिल्ह्यांसाठी 13,17,08,000, यवतमाळ जिल्ह्यांसाठी 8,34,47,000, बुलढाणा जिल्ह्यांसाठी 11,38,11,000, वाशिम जिल्ह्यांसाठी 1,66,02,000 असं एकूण 60,22,38,000 मे महिन्यांच्या नुकसानीसाठी देण्यात आलेले। एकूण जर अमरावती विभागाला आपण बघितलं तर 66,19,11,000 एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर शेवटचा आपला विभाग आहे नागपूर विभागामध्ये बघितलं आपण की एप्रिल 2025 मध्ये भंडारा जिल्ह्यांसाठी 20,32,000, मे 2025 मध्ये भंडारा जिल्ह्यांसाठी 3,06,27,000, तर नागपूर जिल्ह्यांसाठी एप्रिल 2025 मध्ये 7,83,000, तर मे महिन्यामध्ये नागपूर जिल्ह्यांसाठी 25,21,000 असं निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे। त्यानंतर एप्रिल 2025 मध्ये वर्धा जिल्ह्यांसाठी 8,71,000, तर मे 2025 मध्ये वर्धा जिल्ह्यांसाठी 1,47,77,000 एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर बघितलं तर एप्रिल 2025 मध्ये गोंदिया जिल्ह्यांसाठी 11,84,91,000, तर मे 2025 मध्ये 5,22,64,000 एवढा निधी गोंदिया जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात आलेले। त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यांसाठी मार्च 2025 मध्ये 1,27,43,000, एप्रिल 2025 मध्ये 67,17,000, तर मे 2025 मध्ये 4,38,27,000 एवढा निधी गडचिरोली जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात आलेला आहे। आता शेवटचा जिल्हा राहिलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यांसाठी बघितलं तर मार्च 2025 साठी 25,83,000, तर एप्रिल 2025 साठी 88,79,000, मे 2025 साठी 5,20,48,000। एकूण बघितलं तर नागपूर विभागासाठी जे निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे ते आहे 34,91,63,000 एवढा निधींचं वितरण करण्यात आलेलं आहे। आणि एकूण राज्यामध्ये बघितलं तर 337,41,43,41,53,000 एवढा निधी राज्य सरकारमार्फत वितरित करण्यात आलेला आहे। आणि ही संपूर्ण यादी होती जिल्ह्यानुसार आपण बघितलेली आहे। तुमच्या जिल्ह्याला किती निधी मिळालेला आहे आपण सांगितल्याप्रमाणे तुम्हाला समजला असेल। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।